तोंडच पाणी पडायची वेळ आली बाई, माझ्या तोंडच पाणी पडायची वेळ आली बाई. पाणी दे बापू, पाणी दे. बाई बाई, माझी पोरगी सावित्री मरणाच्या वाटेकडे डोळे लावून बसले. सुईन म्हणाली पिंड अडवालाय, तिला हॉस्पिटल मध्ये न्यायला हवी. अरे मग इकडे कशाला आलास? रत्नागिरीला घेऊन जायचं की नाही? गेलो असतो बाई, गेलो असतो, पण माझ्याकडे पैसे नाहीत बाई, म्हणून तुमच्यासारख्या देव माणसाकडे आलो बाई, देव माणसाकडे आलो. बापू चल उठ उठ, मी तुझ्या बरोबर येतो. चल. अहो पण भाई, तुम्ही आत्ताच प्रवासातून दमून आलात ना, आणि आता लगेच? उर्मिला, अगं परोपकारासाठी जन्म आपुला. या अडाणी लोकांना हॉस्पिटलची काय माहिती, म्हणून मी स्वतः जातो. चल बापू. देव पावला बाई, देव पावला. चला बाई लवकर. चल उठता. माझ्या बायकोला पैसे देतो काय? अरे कोण लागतो, कोण तिचा तो? कोण लागतो, कोण? हा बायकोला पैसे? हा, माझ्या बायकोला पैसे दिले त्याने. हे मला रुपेश करून कळलं. त्या साडीला मी लात मारून घराबाहेर काढली होती, पण या भाईनं, अगं बाई देशमुख ना, तुझ्या ह्या धीरानं तिला पैसे दिल्याचं कळलं मला. साला माझ्या बायकोवरती वाईट नजर ठेवू नये काय साला आराम आहे. सदू काय बोलतोस तू? शुद्धीवर आहेस का? हा, अगं पूर्ण शुद्धीवरती आहे. हे बघ, अजून अर्धी बाटली बाकी आहे, आणि ती जरी घेतली ना तरी सुद्धा मी हेच बोलेन. अरे कुठे गेला तो लांडगा? असा बाहेर भाई, ए भाई देशमुख, असा बाहेर. सदू भाई बाहेर गेले, ते आले की मग ये. जा आता. जा. अरे जा कशाला? त्याला जा विचारायला मी. बायको माझी आहे की त्याची ते सांग म्हणून. सदू नशेच्या आहारी जाऊन वाटले करू नकोस. भाई आले की मग ये. जा आता. जा. ठीक आहे, जातो, आणि तो लांब्या आल्यावरती देतो. पण मी म्हणतो तू का कशाला एवढी फुलफूट देते? कशाला फुलफूट देते? ठीक आहे, साला तो आला ना की येतो मी, आणि साला तो रस्त्यामध्ये भेटलाच ना तर साऱ्याची 32 आत घालून टाकतो. अरे या सदूबाईची गाठ आहे बरोबर, पण सांगून ठेव त्याला, सदूबाई येऊन गेला. बघतो मी त्याला रस्त्यामध्ये साल्याला. माझ्या बाईकवरती लाईन मारतो काय? नीट चालता सुद्धा येत नाहीये, आणि भाईने मारण्याच्या गोष्टी करतोय. पण सदू बोलला हे कितपत सत्य असेल हे तर देवच जाणे. कशाला जाणार लावाय? मी सांगतो ना, हे खातीरपूर्वक खरं आहे. तू का आलास
इथे. तुला वेळीच सावध करायला. पण माझ्या चुकी संसारात तुला नाक उपसायला कोणी सांगितलं? ऐक उर्मिला, मी तुझ्यावर एकेरी प्रेम करीत होतो आणि त्याच प्रेमापोटी मी तुला इथे येऊन सावध करतोय. तुला विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवू. कदाचित तुला असंही वाटत असेल की मी तुझ्या प्राप्तीसाठी खोटं नाटक रचतोय म्हणून. काय म्हणायचंय का तुला? सांगतो. पण तुमचा भाई कुठे गेलाय? बापूंच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. अच्छा, बापूच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये? म्हणजे केलेलं पाप निस्तारायला गेला तर भाई? पाप? कसलं पाप? अगं बापूच्या मुलीच्या पोटात कुणाचा पाप आहे माहिती आहे तुला? तुमच्या भाईचा. रुपेश, का? हे तुला पटणार नाही, पक्क ठाऊक होतं मला. कारण भाईला तुम्ही ओळखता तर होता देव माणूस म्हणूनच. पण तो वासने लासा लांडगा, तो लांडगा. अगं बापूच्या मुलीचं लग्न होऊन 1 वर्षात त्या नवरा मेला. अगं तरुणपणी ती विधवा झाली आणि त्याच्या असहायता फायदा उठवला तुमच्या भाईनं. आता तेच बाप त्याच होतं म्हणूनच भाई हॉस्पिटलमध्ये गेला बापूंबरोबर. पण रुपेश, तू जे सगळं सांगतोयस त्यावर आम्ही विश्वास का ठेवायचा? विश्वास? अगं विश्वासाने अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे. अगं सदूच्या बायकोशी कोणते संबंध आहेत भाईचे माहिती आहे तुला? अगं सदूने राज रोजपणा दोघांना एकमेच्या मिठीत पाहिलंय. होय उर्मिला, आणि त्याचाच परिणाम म्हणून सदू सारखा चांगला माणूस दारूच्या आहारी गेलाय. अगं भाईचा कृत्याचा एक मोठा ग्रंथच होईल बघ. अगं इतकंच कशाला, उद्या तुमच्या नवऱ्याला फसवून ह्या दान धर्माच्या निमित्तानं सारी इस्टेट तो बापूच्या मुलीला होणाऱ्या अनरस पुत्राला मिळेल. नाही. आणि त्याच वेळी तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे डोळे उघडतील. अगं भाईच्या प्रेमापोटी तुम्ही आंधळे झालात, आंधळे. म्हणून सांगतो उर्मिला, वेळीच सावध हो. रुपेश, हे जर सत्य असेल ना तर वेळीच अमोलला समज द्यायलाच हवी. ग सत्य? अगदी सूर्यप्रकाशित सत्य आहे ते. आता हेच पहा ना, तालुक्यावरून एवढं थकून भागून आला तरी पण गेलाच ना बापूंबरोबर हॉस्पिटलमध्ये. आणि हे सारं कशासाठी? तर स्वतःचा सावपणा दाखवण्यासाठी. पण डोळे मिटून दूध पिणारा मांजरीला वाटतं की आपल्या कोणी पाहत नाही. पण जगाचे डोळे सताळ उघडे असतात उर्मिला, सताळ उघडे असतात. पण हे सगळं भाईंच्या बाबतीत घडू शकतं का? याचं उत्तर मिळवण्यासाठी तुला स्वतःला केव्हा तरी बळी जावं लागेल. होय उर्मिला. अगं म्हणूनच म्हणतो नवऱ्याचा वेगळा संसार मान. अगं नाहीतर ही सारी संपत्ती भाई केव्हा उचलेल ना ते तुला समजणार नाही. अगं इतकंच कशाला, उद्या तुमच्या असहायचा फायदा उठवून तुला स्वतःला सुद्धा स्वतःच्या वासरी शिकार करील तो. येतो मी. थांब रुपेश, मला चांगलीच खात्री पटले. वरून घोडेसाम दिसणाऱ्या कसाब करण्याची भाईंची मला सत्य चांगली पटू लागले. आता येऊ दे अमोलला, चांगली कान उघडणीच करते त्यांची. पण तुझा नवरा तर बंदुकीमुळे आंधळा झालाय, तू विश्वास ठेवेल तुझ्यावर? का नाही? त्यांचे सुद्धा कोणते डोळे उघडायला हवेच ना. पण उर्मिला, माझं मात्र नाव सांगू नकोस. कारण एक मोलाचा सल्ला घेऊनच मी इथे आलो होतो. अगं ऐकलं तर नक्कीच तुझं भलं होईल. येतो मी, खूप उशीर झालाय. अरे आता चहा घेऊन आता चहा वगैरे काही नको. निदान सरबत तरी. लगेच होईल. नाही, काही नको. तुला घ्यावंच लागेल. ठीक आहे, आता एवढा आग्रह करते घेऊन ये. तू बस ना, मी आलेच. सरबत काय? झालं, टाकलंच आहे आता. तर मासे कसे पटापट गळा लागतात ना तेच पाहायचंय मला. नीच उगार नीच माणूस काय दाखवतो.
माझं उद्दिष्ट साध्य करणार. ह्या भाईचा काटा दूर करून त्याच्या पूर्ण इस्टेटीसह उर्मिलेला समाधानपूर्वक भोगल्याशिवाय हा सुरागणी शांत बसणार नाही. लिंबू सरबत आहे, तुला आवडतं ना? फारच छान. बरं आता मी निघतो. सांभाळ स्वतःला. हो, पण आता पुन्हा केव्हा येशील? तुझा हितचिंतक म्हणून नक्कीच येईन मी. येतो मी. बर. विचार रुपेश, उगाच दुष्ट लावली मी त्याला. किती निर्मळ मनाचा आहे तो. आज त्याने जर मला आज सावध केलं नसतं तर एवढा मोठा अनर्थ झाला असं माझ्यासोबत. पण हे सगळं भाईंच्या बाबतीत घडू शकतं? तुझा अदप्पात होतोय. भाईंसारख्या स्वच्छील, प्रेमळ आणि दयाशील माणसावर तू संशय घेतेस. तुझ्यावर आणि अमोलवर किती निर्वास प्रेम करतोय तो. त्या पोटी त्यांचा काही सुद्धा फायदा नाही. एक वचनी, एक वाणी आणि एक पत्नी हा आदर्शरूपी प्रभू रामचंद्राचा मान म्हणून त्यांच्या ठाई वास करतोय. आणि अशा सज्जन माणसावर जे घाणेरडे आरोप करतात त्या शूद्र कीटकांवर तू विश्वास ठेवतेस. म्हणजे वाघाचा कातडा पांघरलेला लांडगा आहे, लांडगा. बापूच्या पोरीच्या पोटी त्याचंच पाप आहे. सखूच्या बायकोला त्याने माणसातून उठवलंय. त्या भाईपासून बचाव कर तुझा. उर्मिला, कसला विचार करतेस आता? तुझा नवरा आल्यावर भाईच्या अब्रूचा पाडावाच त्यांच्या समोर आणि वेगळा संसार मांडायला सांग त्याला. तुमच्या इस्टेटीचा वाटा मागून घ्यायला सांग त्याला. त्याची कसाब करणी साऱ्यासमोर उघडी करायला सांग. हे तुला केलंच पाहिजे उर्मिला, हे तुला केलंच पाहिजे. स्वतःच्या सुखासाठी आणि स्वतःच्या बचावासाठी. अरे कुठं आहे तो भायड्या? मला जाब विचारायचा आहे साल्याला. साल्याला माझी बायको हवी काय? बापूच्या पोरीच्या पोटी कुणाचा पाप आहे माहित आहे तुला? तुमच्या भाईचं. उद्या तुला सुद्धा तो आपली शिकार करेल. तेव्हा वेळेस सावध हो उर्मिला. सावध हो, सावध हो, सावध हो. तर भाईला आणि आजच्या आज विचारायचं तुम्ही भाईला. तुम्ही विचारात ना भाईला? विचारतोच. आजच्या आज विचारायचंय. ते बघा भाई येत आहेत, विचारा. कुठे निघालास भाई? अरे बापूच्या घरी जाऊन येतो. कशाला? त्या पापी वासने तू जन्माला आलेला पोराला पाहिला?
अरे असं विचित्र काय बोलतो अमोल? शोभतं का तुला? आणि तू वागतोस ते तुला शोधतो म्हणून? म्हणजे तुला म्हणायचंय काय? आणि असं बेसूर का बोलतोय? विश्वासाला तडा गेला की असं बेसूर बोलावं लागतं आणि वागावं सुद्धा लागतं. भाई, अरे वेगळं व्हायचंय मला तुझ्यापासून. काय वेगळं व्हायचं? अरे तूच बोलतोस ना अमोल? अरे कुणी बरं तुझ्या मनात? आणि कोणापासून वेगळा होतोस रे? माझ्यापासून? इथं काय संसार माझा चालला आहे? अरे पण व्यभिचार आहे ना तुझ्या देहात. पूर्ण शुद्धीवर आहेस का बोलतो? अरे कोणासमोर काय बोलतोय जाणीव तरी आहे का तुला? उर्मिला, अमोल असं का म्हणतोय? योग्य तेच बोलतायत ते. आम्हाला संपत्तीचा वेगळा हिस्सा हवाय आणि तुमची पापी छाया पण नकोय आमच्या सुखी संसारावर. म्हणजे तू सुद्धा? अरे रे, अरे असं विचित्र का बोलताय तुम्ही? मी स्वप्नात तर नाही ना? पूर्ण शुद्धीत आहात तुम्ही. म्हणूनच बापूच्या मुलीच्या पोटात कोणाचं पाप वाटतंय ना ते कळलंय आम्हाला. उर्मिला, अगं कोणाबद्दल काय बोलतेस? त्या गरीब गाईच्या अंगावर अब्रूच्या शिंतोडे उडवतेस? अरे कोण? अरे कोण आहे त्या मुलाचा बाप? तू आहेस भाई, तू. ओरडू नकोस. अरे सत्य कधी लपून राहत नाही आणि तुझं हे एकच प्रकरण नाही तर त्या सदूच्या बायकोबरोबर तुझा तुझे खाणेरडे संबंध आहेत. अरे हे खरं असले ती 100% खात्री झाली आमची. वा रे वा. अरे पूर्त ओळखल्या भाईला. अरे कुणीतरी तुमच्या मनात विष ओकलंय म्हणून काळी चुरायला निघालात. अरे कुणाबद्दल काय बोलताय जी जाणीव सुद्धा राहिली नाही रे तुम्हाला? बापूची पोर. अरे लग्न होऊन 1 वर्षानंतर तिचा नवरा गेला. मग तिला होणारं मूल व्याभिचातून जन्माला कसं येईल? ज्याने स्वतःच्या पत्नीच्या धगधगत्या चितेसमोर शपथ घेतली, एक वचनी एक पत्नी, त्या देहावर तुम्ही वासना शब्दाची विष्ठा टाकली. त्या सदूच्या बोलण्यावर तुम्हाला खरं वाटलं? अरे खरं सत्य तर वेगळंच आहे. त्या दिवशी तालुक्याहून परत येत असताना सदूची बायको आणि 2 मुलं मला गावच्या वेशीजवळ भेटली. डोक्यातून रक्त वाहत होत. सदू दारूच्या आरी गेला आहे. अरे सदूने त्यांना मारहाण केल्याची कळलं मला. उपाशी पोटी माय लेकर रस्त्यात पडून मरतील म्हणून 500 रुपये दिले. का? का दिले? मला दया आली तिची. तिच्या डोक्यातून भरभऱ्या रक्तात मला एक माता दिसली. आसमानी भरल्या डोळ्यात एक मला बहीण दिसली. पण कुणा तरी दृष्टात ती बरबटलेली वासना दिसली रे. माझ्या पत्नीला आईवडिला तो अपघात झाला असता तर आज मी वेगळा दिसलो असतो. अरे माझा सुखी संसार मोडला त्यावेळी सुद्धा मोडून गेलो असतो. पण माझं दुःख दाबून मी स्वतःला सावरलं. कोणासाठी? अरे पाठच्या भावासाठी, त्याला वाढवण्यासाठी, त्याचा संसार फुलवण्यासाठी असा एकाएकी जीवन जगलो रे. एकाएकी जीवन. यापुढे तुम्हाला अधिकार नाही जगण्याचा. ठीक आहे अमोल, वेगळं व्हायचं ना तुला? हिस्सा पाहिजे ना संपत्तीचा? अरे हा घ्या हिस्सा आणि हो वेगळा. उर्मिला, तुला सुद्धा वेगळं व्हायचंय ना? घे हिस्सा आणि हो वेगळी. अमोल, अरे अमोल, अमोल, अरे काय मागितलंस रे माझ्याकडे? काय मागितलंस? अरे त्यापेक्षा माझ्या शरीराचे तुकडे का नाही मागतेस रे अमोल? तुकडे का? परमेश्वरा, हे परमेश्वरा, अरे हा दिवस पाहण्यासाठीच का तुम्हाला जीवन ठेवलंस रे? अगा परमेशा डाव मोडीला का? अगा परमेशा डाव मोडीला का? दुभंगले घरकुल, दुभंगले घरकुल, दुभंगले घरकुल हम घातला का? अगा परमेशा डाव मोडीला का? अगा परमेशा डाव मोडीला का?
काय केलं ते बाई